आपण जो विषय घेतलाय. मला वाटते की मी काल महासभेमध्ये औचित्याचा मुद्दा मांडून ते फक्त वाचायला लावलं. पण माझी ही मोहीम आहे ही गेल्या 7-8 वर्षापासून आहे, ही फक्त कालची नाहीये. तुम्ही जर मी तुम्हाला सगळ्यांना पेपर देते की पोपट पान टपऱ्यावरची मोहीम आहे, ही मी गेल्या 7-8 वर्षापासून आहे. पण मला वाटतं गेल्या 4 वर्षाचा जो गॅप झाला त्यामध्ये हे सगळं पान टपऱ्या जास्त वाढलेल्या आहेत. आपण म्हणतो ठाणे हे सुसंस्कृत ठाणे आहेत, सुसंस्कृत म्हणजे शिक्षणाचं ठाणं आहे. पण आज ह्या ठाण्यामध्ये काय चाललंय? शाळेच्या बाहेर पानटपऱ्या, धार्मिक स्थळांच्या बाहेर पानटपऱ्या, आणि कुठेतरी मनाला खंत होती. पेपर लेटर देत होती, कमिशनरला देत होती, परत माझी मोहीम चालू आहे. पण कुठेतरी तामिळनाडूचे मुख्यमंत्र्यांचा मी एक आदेश ऐकला की त्यांनी पहिलाच निर्णय घेतला की तामिळनाडूमध्ये जेवढ्या शाळा, धार्मिक स्थळं, हॉस्पिटल हे जे आहे तिकडे पानटपऱ्या, आपल्या ज्या चायनीजच्या गाड्या, हे सगळ्यांना त्यांनी हटवायला सांगितलं. आणि ही मोहीम मला ते जोरात चालू आहे. तर तसंच मी लगेच ते निवेदन मी आपल्या ठाण्याचे जे उपमुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या ठाण्याचे जे मेन आहेत त्यांना मी निवेदन दिलं की शिंदे साहेब म्हणे की तुम्ही थलपती सारखे एक जर नेतृत्व आपण दिलं एक आज शासनाने, तर मला वाटतं महाराष्ट्र. पण ते करता करता मला वाटते की त्यांच्यापर्यंत ते लेटर पोहोचलंय की नाही माहिती नाही, कारण त्यांचा आन्सर पण मला आला नाही. पण मी एक मागणी केली की जाऊ द्या, महाराष्ट्र होईल, पहिले मी माझं ठाणं सुधारते, माझा प्रभाग सुधारत आहे. म्हणून काल मी एकदम औचित्याचा मुद्दा टाकून, आणि मी सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही हा मुद्दा खूप धरून ठेवला. मला वाटते जोपर्यंत पानटपऱ्या हलत नाही मी कुठलंच उपोषण करणार नाही, मी कुठलीच परत लक्षवेधी मांडणार नाही पानटपरीवरती. मी आता आयुक्तांना आणि प्रशासनाला सांगितले की मी आता ही मोहीम राबवणार, माझी टीम तयार करणार तरुणांची, आणि ह्या तरुणांना आपण बोलतो व्यसनमुक्तीचे सगळे आपण म्हणतो, पण कारवाई व्हायलाच पाहिजे. मी असं नाही म्हणते की 18 वर्षाच्या मुलांना आपण काही बोलू शकत नाही, पण हे शाळेपासून जे ज्युनियर केजी, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्डची मुलं ज्या आपण धार्मिक स्थळ म्हणजे काय म्हणतो, पालाई देवी माझ्या प्रभागात म्हणते आपण, एक देवीचं स्थान गणपतीचं, त्याच्या बाहेर काय पानटपऱ्या. हे काय बघतो की आपल्या नातवंडांना आपण, आपल्या मुलांना आपण घेऊन जातो जेजेवाला करा, गणपती स्तोत्र करा, आणि बाहेर येऊन ते काय बघतात. आज तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेर, आज हॉस्पिटलमध्ये येणारा माणूस त्याची मानसिकता काय असते, तर त्यांनी अजून येऊन तिकडे ते पानपिढ्या हे करायचं. तुम्ही प्रत्येक आज कॉलेज कॉलेज शासन आपलं आहे ना, शासनाने ते हटवा ना, त्याला जेकडे जाऊन द्यायचे असेल तर पिऊ शकतो. पण जर कॉलेजच्या बाहेर ह्या पानटपऱ्या हल्ल्या, कारण नाही चालणार. मला सगळ्या ज्या चायनीजच्या गाड्या आहेत की ह्याच्यामुळे तुम्ही बघा, हे चायनीजच्या गाड्या आपण बोलतो की रात्री 11 नंतर हा होतच असतो. आपण सगळ्याला नियम करतो, हे 11 नंतर हे मोटर बाईकवर, तुम्हाला माहिती आहे हे मोटर बाईकवर आपणच ते स्टॉल जर 10 नंतर आपण त्यांना नियम केले की 10 नंतर एक पण स्टॉल नाही लागायला पाहिजे, तर मला वाटते ती बाईकवरती ह्या तरुणांचं पण ह्याच्यामध्ये निधन झालेलं, ऍक्सिडेंट होतं. कुठेतरी ड्रिंक करतात, मदपान, पण जर कुठे हे स्टॉलच नसतात 10 नंतर, तर ते कुठेतरी त्याची आई घरी वाट बघते, ती घरीच जाणार ना मुलं. आपण या सगळ्यामध्ये मी निवेदनाची फाईलच आहे माझ्याकडे, जवळजवळ मला ते 1000 पानं झाली असेल. पण बघा, प्रत्येकाला आपल्या कामाचं जे उपमुख्यमंत्री करू जे नियम आहेत त्यांना आहेत, ते उपमुख्यमंत्री नाही. म्हणजे प्रत्येक परिवहन मंत्री जे करू शकतात ते आरोग्य मंत्री नाही करू, म्हणजे सगळ्याला आयुक्त जे करू शकतात ते. तर मला असं वाटते की सगळ्यांना आहे, कारण पोलिसांचे एक नियम आहेत, ते पानटपऱ्या उचलून जमीनदोस्त करू शकत नाही, ते बंद करायला लावू शकतं 10 नंतर तिकडचं. तर मला वाटते की प्रशासनाने ती उचलली आणि ती उद्ध्वस्तच करून टाकली. कारण प्रशासन काय करतं, आम्ही इकडे बोंबाबोंब करतो, आम्ही सगळं म्हणजे नवीन तरुण पिढीसाठी काहीतरी आव्हान करतो, आणि हे उचलतात आणि लगेच अर्ध्या तासांनी ती सुटते, आणि नंतर तोच माणूस आमच्या समोर ती टपरी चालू करतो. पण ते तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. बघा, ह्याच्यामध्ये सत्ताधारी काय नाही, प्रत्येक लोकप्रतिनिधी जेव्हापासनं आम्ही गेल्या 4 वर्षापासनं मला वाटते की हे सगळं कारभार होता हा प्रशासनाच्या माध्यमातून. पण जेव्हापासून महासभा सुरू झाली, मला वाटते महिला लोकप्रतिनिधी, मग मृणालताई असेल, कोळी मॅडम आता जे आलेले आहेत, शीतल धमाले असेल, राकेश असेल, जे नवीन तरुण आहे, हे अतिक्रमण आणि पानटपऱ्यावरती बोलत आहेत. आता मला वाटतं बोलून बोलून कदाचित प्रशासन जागं होईल. पण मी तुमच्या माध्यमातून खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांना मी विनंती करेन की जसं तामिळनाडूमध्ये त्या मुख्यमंत्र्यांनी असा आदेश काढलाय प्रशासनाला, तसं तुम्ही महाराष्ट्रामध्ये पण असा आदेश काढा. आदेश आहे 500 मीटर, पण तो 500 मीटरचा
तो लागत नाही मला, त्या आवारातच नाही पाहिजे. मी काल मला जास्त त्याच्यावरती बोलू पण दिलं नाही, कारण मी औचित्याचं मी त्याच्यातच म्हणजे आभार मानते. मला एक साधायचं होतं की मी हे तुम्हाला सुचवते, आता तुम्ही कारवाई करतायत, पण मी काल आयुक्तांना बोलली तुम्ही कारवाई करणार की नाही करणार, पण मी माझी तरुणांची टीम घेणार, त्यांचं काउन्सिलिंग करणार आणि त्यांना सांगेल की हे तुम्हीच उद्ध्वस्त करा आणि आमच्यावरती गुन्हे लागले तरी चालेल. जर ह्या कामासाठी माझ्यावरती गुन्हे लागले, मला बंद केलं, काही केलं, कारण मी उपोषण करणार नाही, मला होत नाही त्याच्याने उपोषण करायला. पण मी कारवाई करणार, मी उद्ध्वस्त करणार, पोलिसांना जी कारवाई करायची असेल ती करू द्या. आता काल आयुक्तांनी मला वाटते की आयुक्तांकडे किंवा 7-8 वर्षापासून मी इथं हे म्हणजे तेव्हा मी ही लक्षवेधी आधी लावलेली आहे. आता हे 4 वर्ष प्रशासनाकडे होतं, तर प्रशासन आता आम्ही परत चालू आहे, परत मी मोहीम चालू केलेली आहे. कारण नवीन जनरेशन येते काय 4 वर्षामध्ये कोणी मागणी पण केली नसेल काय हे नाही, पण आम्ही तेव्हा आमच्या स्तरांपर्यंत चालवत होतो. बघा माझं उपवन परिसर आहे, प्रभाग क्रमांक 5 आहे. आता ज्या ज्या त्या ह्याच्यामध्ये आम्ही लक्ष घालत होतो. जसं येऊरला तुम्ही होत्या की पब पार्ट्या, कोठारी कंपाऊंडचा पण विषय मीच मांडलेला होता. हे बरेच विषय, मोबाईल टॉवरचे विषय पण मीच मांडलेले होते, ज्या बऱ्याच चांगल्या म्हणजे पण ह्याच्यावरती सारखं सारखं काय बोलायचं. प्रशासनाला पण आहे ना, त्याचे अधिकार आहेत, त्यांनी वापरावे. पण ते काय करतायत मला त्यांना काही सुचवायचं नाही. मी काल आयुक्त आणि महापौरांना सुचवलंय, मी उपमुख्यमंत्र्यांना पण सुचवलं. आता तुमच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पुन्हा सुचवते आहेत. पण मी माझं प्रभाग, मला जिकडे काही शाळा, धार्मिक स्थळं, हॉस्पिटल ह्याच्या अवतीभोवती मला जर पानटपऱ्या दिसल्या तर मी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न नाही करणार, उद्ध्वस्त करणार.